ओम श्री साईराम. सत्य साई वाहिनी प्रकरण 12. वेदोत्तर ग्रंथातील मूल्य. उपनिषद आणि अन्य ग्रंथांच्या माध्यमातून वेदांताचा प्रसार झाल्यानंतर अल्पकाळातच तपस्यारत असलेल्या आणि तपस्येतून आध्यात्मिक अनुभव प्राप्त झालेल्या ऋषींनी जीवनातील विविध अवस्थांमधील आणि समाजाच्या विविध स्तरांवरील लोकांसाठी आचरणसंहितेचं विस्तृत विवेचन करणाऱ्या स्मृतींची रचना केली. लोकांचे अधिकार आणि उत्तरदायित्व, कर्तव्य आणि बंधनं हे स्मृतींचे विषय असल्यामुळे त्यांना वेदांताप्रमाणे मान्यता प्राप्त झाली नाही. अन्य धर्मीयांच्या पवित्र धर्मग्रंथांमध्ये सुद्धा अशा स्मृती उपलब्ध आहेत. त्यांच्या धर्मगुरूंनी आणि प्रेषितांनी प्रदान केलेली सामाजिक आचरणसंहिता आणि व्यक्तिगत मार्गदर्शन ते मूल्यवान आणि बंधनकारक मानतात. आपणही त्यांचा सन्मान करीत आहोत आणि सामाजिक हितासाठी आणि मानवाच्या प्रगतीसाठी स्थापिलेले नियम म्हणून पुढेही त्यांचा सन्मान झाला पाहिजे. कारण आपण हे स्वीकारलं पाहिजे की त्यांच्या रचना महापुरुषांनी, महर्षींनी आणि लोकहितकर्त्यांनी केलेल्या आहेत. परंतु काळाच्या ओघात काही भाग वगळल्यामुळे, काही भाग जोडल्यामुळे आणि प्रतिपादनांमधील भिन्नतांमुळे स्मृतींमध्ये परिवर्तनं घडली. ऋषींनी प्रत्येक युगासाठी एक विशिष्ट स्मृती अधिकृत म्हणून मान्य केली. कारण भिन्न उपदेशांमुळे अनेक स्मृती संदेह आणि भ्रांती यांना कारणीभूत होतात. त्यांनी कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यासाठी निर्धारित केलेल्या भिन्न स्मृतींच्या पालनाचे आदेश दिले. शतकानंतर शतकं सरल्यानंतर नवीन समस्या उद्भवतात, नवीन परिस्थिती आणि संकटं मानवापुढे येतात. म्हणून गतकाळातील नियम आणि बंधनं यांच्यामध्ये आंशिक परिवर्तन करावं लागतं. वस्तुतः असं परिवर्तन मूळ योजनेचं अंग असतं. बदललेल्या परिस्थितींमध्ये आध्यात्मिक प्रगतीसाठी, लोकांना मार्गदर्शनासाठी, नवीन युगासाठी योग्य अशी स्मृती बंधनकारक घोषित केली जाते. तथापि वाचकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की वेदांतांनी प्रतिपादन केलेला आत्माधर्म शाश्वत, अपरिवर्तनीय आहे. तो क्षीण केला जाऊ शकत नाही किंवा काळाच्या आवश्यकतेनुसार संशोधित केला जाऊ शकत नाही. आत्मा हेच मर्म, हेच सत्य, हेच ध्येय आहे. ही श्रद्धा शाश्वत शिक्षा आहे. ते सर्वकालिक सत्य आहे. आत्मा धर्माची सत्य पुरुष आणि ईश्वरी संकल्पाचं प्रक्षेपण असलेली प्रकृती यांच्या शाश्वत मूलतत्वांवर आधारित आहे. म्हणून ती अविकारी आहेत. ती आजसुद्धा तेवढीच प्रासंगिक आणि संयुक्तिक आहेत जेवढी सहस्रावधी वर्षांपूर्वी होती. सहस्र वर्षांनंतरसुद्धा त्यांची प्रासंगिकता आणि औचित्य अंशमात्रही प्रभावित होऊ शकणार नाही. भूतकाळ वर्तमान काळात परिवर्तित होताना आणि वर्तमानकाळ भविष्यकाळात प्रवाहित होत असतानासुद्धा वेदांत अविचल उभा ठाकलेला असेल. परंतु नीतिनियम, सदाचाराचे आदर्श, मानवाच्या चित्तशुद्धीसाठी आणि इंद्रिय आणि मन यांच्या निग्रहासाठी असलेल्या साधना मात्र लोकांची स्थिती, पारस्परिक आणि अन्य गटांबरोबरील संबंध या अनुसार असायला पाहिजेत. सामाजिक परिस्थितीच्या बदलांबरोबर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन आणि संशोधन आवश्यक असतं. ते एका विशिष्ट स्थळ काळासाठी उचित आणि लाभप्रद असतील, पण दुसऱ्या परिस्थितीमध्ये ते तसे नसतीलही. उदाहरणार्थ, काही काळासाठी निर्धारित केलेले आहाराचे नियम अन्य काळांमध्ये मागे घेऊन नवीन नियम निर्धारित केले जातात. हवामान बदल आवश्यक आहार निर्धारित करतो. स्मृती ही आवश्यकता जाणतात आणि आरोग्य राखण्यासाठी आहार परिवर्तनाला अनुमती देतात. अन्य गोष्टींसाठी सुद्धा हाच दृष्टिकोन आढळतो. याच कारणासाठी सामाजिक नियम बंधनांमध्ये वर्तमान परिस्थितीनुसार परिवर्तन करणं प्रशस्त आहे. अर्थातच धर्माची मूलतत्व अप्रभावित राहिलीच पाहिजेत. ती कधीही शिथिल किंवा विचलित होऊ शकत नाहीत. आता पुराणांबद्दल. पुराणां प्रांजलिक्षणम अर्थात पुराणं सृष्टी आणि विकास यांच्या ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहेत. या घटना अशा प्रकारे योजिल्या आणि वर्णिल्या आहेत जेणेकरून मूलभूत तात्विक सत्य प्रकाशित होईल. रंजनीय पौराणिक कथा आणि आख्यायिका यांच्याद्वारा वेदांची आणि वेदांताची शिकवण सामान्य माणसासाठी सुगम करण्यासाठी पुराणांची रचना केली गेली. वेदांची भाषा अति प्राचीन आहे
आणि त्यामध्ये अनेक अप्रचलित व्याकरण तत्त्व आणि शब्दसंग्रह आहेत. श्रेष्ठ विद्वानांनासुद्धा ऋचांचा काळ शोधणं दुष्कर आहे, परंतु पुराणांची भाषा त्या काळासाठी प्रचलित आणि सुगम आहे. सध्या आपल्याला संस्कृत म्हणून ज्ञात असलेली भाषा पुराणांची भाषा आहे. पुराणांच्या रचना काळामध्ये केवळ विद्वानांनाच नव्हे तर सामान्य जनांनासुद्धा त्या भाषेचं आकलन होतं. पुराणांमध्ये दिव्य महापुरुष, श्रेष्ठ राजे आणि राजवंश, साम्राज्ये आणि समाजांच्या वैभवाच्या ऐतिहासिक गाथा आहेत. या सर्वातून धर्माची आणि आध्यात्मिक सिद्धांताच्या स्पष्टीकरणाची जाज्वल्य उदाहरणं दिसू शकतात. सर्व संहिता, धर्मशास्त्र आणि पवित्र ग्रंथ हिंदूशास्त्र या व्यापक नावाखाली संकलित केली आहेत. ज्या लोकांनी सहस्रावधी वर्षांपासून अशा विस्तृत आणि मूल्यवान धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या साहित्याची रचना केली आणि सन्मान केला, ते काळाच्या ओघात विशिष्ट पंथ आणि विश्वास यावर अन्यांपेक्षा अधिक निष्ठा असल्यामुळे संप्रदाय आणि उपसंप्रदाय यामध्ये विभागले गेले. यात आश्चर्य नाही. यांच्यापैकी काही जणात विस्तृत भेद होते. प्राचीन लोकांनी अधिकारपूर्वक अनुमती दिलेल्या विचार स्वातंत्र्यातूनच ज्या वृत्ती उद्भवल्या त्यावर हे सांप्रदायिक मतभेद आधारित आहेत. या तथ्यावर स्पष्टीकरणासाठी आपल्याकडे समय नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. जे सत्य सर्वांनी स्वीकारलं आहे, जे दृष्टिकोन सर्वानुमोदित आहेत, अर्थातच स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या व्यक्तींचा ज्या सिद्धांतामध्ये विश्वास असला पाहिजे, आपल्याला हे सर्व जाणून घ्यायला पाहिजे. सृष्टीचं वास्तविक कारण काय आहे? सृष्टीचा ज्या मूलतत्वांवर परिणाम झाला त्यांचा स्वभाव काय आहे? हा परिणाम कसा झाला? हे प्रश्न केवळ भारतीयांसाठीच नव्हेत तर सर्व जिज्ञासूंसाठी महत्त्वाचे आहेत. कारणाशिवाय कार्य असू शकत नाही, आधाराशिवाय रचना असू शकत नाही. हे प्रतिपादिता येईल की या सर्व गोचर जगताचं मूल कारण ब्रह्म आहे. परंतु ब्रह्म काय आहे? ब्रह्म हे शाश्वत, परिशुद्ध, नित्य, चेतन, सर्वज्ञ, अभेद्य, निराकार आहे. ब्रह्म या जगताचा स्रोत आहे. ब्रह्म या जगताला आकारित, विकसित करत आहे आणि त्याचं पोषण करत आहे. आता काही संदेह लोकांच्या मनात येतील. सृष्टीमध्ये एवढ्या प्रमाणात पक्षपात का आहे? काही जण जन्मतः निरोगी असतात तर काही रोगी असतात. काही जण समृद्ध, निश्चिंत जीवन जगतात तर काही घोर दारिद्र्यात जीवनभर परिश्रम करतात. सृष्टी किंवा सृष्टीकर्त्याच्या पक्षपातीपणाची पर्याप्त चिन्ह आहेत, हे निश्चितपणे सांगता येऊ शकेल. जीवनाचा उत्कर्ष मृत्यूमुळे होतो हे स्पष्ट केलं पाहिजे. जीवन मृत्यूवर आधारित आहे. एक जीव जगण्यासाठी दुसऱ्या जीवाचं भक्षण करतो. शक्तिशाली निर्बलांना कुचलतात. ही आतंकगाथा अनवरत चालू आहे. या जगताचा हा वास्तविक स्वभाव आहे. हे पाहून लोक अनुमान करतात की जर हे जगत ईश्वराने निर्मिलेलं असेल तर तो क्रूरता स्वरूप असला पाहिजे. सामान्य मनुष्याच्या दृष्टिकोनातून हा तर्क सुसंगत भासतो, पण भारतीय परमार्थ वाहिनी उद्घोषित करते की हे सर्वथा असत्य आहे. ती घोषित करते की सुखदुःख, सौभाग्य दुर्भाग्य याचं कारण ईश्वर नाही. असं असेल तर शुभ अशुभाचं कारण कोण आहे? याचं उत्तर आहे स्वतः आपणच. नांगरलेल्या किंवा ओसाड जमिनींवर वर्षा समप्रमाणात होते. केवळ नांगरलेली जमीन त्यापासून लाभ मिळवू शकते. यामध्ये वर्षामेघांचा दोष नाही. आपली जमीन नापीक राहू देणाऱ्या अज्ञानी आळशाचा हा दोष आहे. ईश्वरी अनुग्रह सदैव उपलब्ध आहे. त्यामध्ये कमी जास्त, वर खाली असं काही नसतं. आपणच तो कमी जास्त ग्रहण करतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्या हितासाठी त्याचा उपयोग करतो. एक प्रश्न उद्भवू शकेल की कोणत्या कारणामुळे काही जण जन्मतः सुखी असतात आणि अन्य काही दुःखी असतात? या असमान वागणुकीसाठी त्यांनी भलं वाईट काहीच केलेलं नसतं. हे सत्य आहे की त्यांनी या जन्मात काहीही केलेलं नसतं. ते नुकतेच जन्मलेले असतात, परंतु पूर्वजन्मांमध्ये त्यांनी शुभ अशुभ कर्म केलेली असतात. पूर्वजन्माची कर्मफलं या जन्मात भोगायची असतात. हिंदू धर्माच्या सर्व संप्रदायाचं एकमत असलेल्या 2 निर्णयांप्रत आता आपण पोचू शकतो. हे निर्णय जैन आणि बौद्ध धर्मीसुद्धा स्वीकारतात. आपल्यापैकी प्रत्येकाचा दृढ विश्वास आहे की जीवन शाश्वत आहे. ते शून्यातून उगम पावलं नसणार. ते अशक्य आहे. जर ते जडगाळातनं किंवा चिखलातून उगम पावलं असतं
तर ते सुद्धा जड आणि निष्क्रिय असतं. सर्व संघटित वस्तूंचं विघटन होतं. जे सर्व काळाने बद्ध आहे त्यांचा काळातच अंत आहे. जर जीवन केवळ कालच सुरू झालं असेल तर ते उद्याच्या पलीकडे शेष राहू शकणार नाही. जर त्याला मूळ असेल तर ते मूळ शुष्क होईल आणि वृक्ष अहर्निश टिकू शकणार नाही. जगात अस्तित्वात असल्यापासून जीवन अस्तित्वात असलं पाहिजे. हे सत्य जाणण्यासाठी युक्तिवादाची आवश्यकता नाही. काय आपण हे पाहत नाही की सर्व आधुनिक विज्ञान भारताच्या संहितांमधील आणि धर्मशास्त्रांमधील रहस्योद्घाटनांचा अधिकाधिक निश्चितपणे आणि स्पष्टपणे अंगीकार करत आहे? हे निर्णयसुद्धा एक दिवस स्वीकारावे लागतील. आध्यात्मिक क्षेत्रातील भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विश्वासांवर अधिकारपूर्ण मूलग्रंथ म्हणून उपनिषदं, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यांची अर्थात प्रस्थानत्रयीची गणना होते. भारतामध्ये अनेक जणांना केवळ अद्वैत वेदांत यथार्थ आहे असं वाटतं, पण हा दृष्टिकोन योग्य नाही. उपनिषद स्वतः परमेश्वराची वाणी आहे. ब्रह्मसूत्र व्यासांनी प्रतिपादित केलेल्या सिद्धांताचं आणि तत्वांचं परममूर्त स्वरूप आहे. तो तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांचं विवरण करणाऱ्या ग्रंथांमधील सर्वाधिक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. तो समग्र आध्यात्मिक विश्वासांना सुसंगत करतो. तो पूर्वीच्या मूलग्रंथांवर आणि विवरणांवर आधारित असला तरी पूर्वकालीन आणि उत्तरकालीन ग्रंथांमध्ये कोणताही संघर्ष नाही. ब्रह्मसूत्रातील सूत्रांमध्ये प्रत्येक निष्कर्ष पूर्णत्व आणि सुसंगती प्राप्त करतो. भगवद्गीता जणू वेदांवरील परमेश्वराचं भाष्य आहे. हिंदू धर्मातील स्वतःला पारंपरिक आणि विश्वसनीय म्हणणारे सर्व संप्रदाय, मग ते द्वैतवादी, विशिष्टाद्वैतवादी किंवा अद्वैतवादी असोत, प्रस्थानत्रयीला त्यांचे मूलग्रंथ म्हणून स्वीकार करतात. शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य किंवा चैतन्य महाप्रभू ज्या कोणालाही नवीन व्याख्या, नवीन दृष्टिकोन किंवा नवीन सिद्धांत प्रसारित करण्याची इच्छा झाली त्यांना तो प्रसार केवळ प्रस्थानत्रयीवरील त्या नवीन दृष्टिकोनाच्या माध्यमातून केलेल्या व्याख्यांद्वारा करावा लागला. म्हणूनच वेदांताचा उपयोग केवळ उपनिषद आणि उपनिषदाधिक मतांच्या संबंधातच करता येतो असं प्रतिपादन करणं ही गंभीर चूक होईल. प्रस्थानत्रयीवर आधारित सर्व निष्कर्ष यथार्थ आहेत आणि त्यांना वेदांत हे नाव उचित आहे. विशिष्टाद्वैताचा आणि अद्वैताचा सुद्धा वेदांत या नावावर तेवढाच अधिकार आहे जेवढा अद्वैताचा आहे. हे वैविध्यातील ऐक्य, ही भिन्नतेमधील समरसता भारतीय परमार्थ वाहिनीचं मर्म आहे. गाईच्या शरीरात दूध असतं, दुधामध्ये तूप असतं, परंतु गाय त्या तुपापासून कोणतीही शक्ती मिळवू शकत नाही. गाईला दोहून दूध काढावं लागतं. ते उकळून विरजण टाकून दही बनवावं लागतं. त्यानंतर दही घुसळून लोणी वेगळं करून गोळे बनवावे लागतात. नंतर लोणी कढवून तूप प्राप्त करावं लागतं. अशा प्रकारे तयार केलेलं तूप गाईला चरवून पुष्ट करता येतं. याचप्रमाणे विचार करा, ईश्वर सर्वव्यापी आहे, तरीही साधनेशिवाय तो मानवाला प्रसन्न होत नाही. तिळामध्ये तेल असतं, दुधामध्ये लोणी असतं, भूमीमध्ये जल असतं, लाकडामध्ये सुप्त अग्नी असतो. त्याप्रमाणे सर्वांतर्यामी ईश्वर मानवी देहात आणि मनामध्ये आहे. ज्यावेळी कोणी त्याला वेगळा करून प्रगट करण्याची इच्छा करतो त्यावेळी त्याला प्रयत्नपूर्वक साधना करावी लागते. त्यानंतर प्रयत्नांचं आणि साधनांचं फलस्वरूप त्याला तो स्वतः ईश्वर आहे आणि दोघांमध्ये काही भेद नाही हा साक्षात्कार होतो. अद्वैतानुसार हीच मुक्ती, ज्ञान, साक्षात्कार आहे. शंकराचार्यांनी या प्रक्रियेला अद्वैत उपासना निर्देशिलं आहे. आता विशिष्टाद्वैत उपासनेचा विचार करू. ज्या ईश्वराची आराधना करण्याची साधकाला तीव्र इच्छा आहे तो ईश्वर त्याच्यापासून भिन्न आहे, वेगळा आहे असं साधकाने मानावं की तो त्याचाच भाग आहे, त्याच्याशी कसा तरी संबंधित आहे असं मानावं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जीव देहाचा आत्मा आहे आणि जीवाचा आत्मा ईश्वर आहे. ही दृढनिष्ठा ठेवून केलेल्या ईश्वर आराधनेच्या साधनेचा रामानुजाचार्यांनी प्रचार केला. हे सर्व जगत त्याचं अंग आहे, ते त्याच्यामध्ये आहे. तो अंतस्थ प्रेरक आणि सर्वांतर्यामी आहे. त्या पुरुषोत्तमाचं ज्ञान केवळ अनन्य भक्तीतून, प्रपत्ती, शरणागतीतून होऊ शकेल. त्वमेव सर्वं मम देव देव ही निष्ठा विकसित करून आत्मसात करायची असते. द्वैत उपासना. जीवात्मा आणि परमात्मा यांचा संबंध पती-पत्नी संबंधाप्रमाणे आहे.
संपूर्ण मुक्त परम असा विष्णू हा पती, स्वामी, प्रभू, शासक, पालनकर्ता आहे. व्यक्ती, प्रजा, आश्रित, पत्नी आहे. ही साधना पद्धती मध्वाचार्यांनी उपदेशिली आहे. प्रभुचरण कमलांशी भक्तिपूर्ण प्रेमाशिवाय संसार चक्रापासनं मुक्ती, चित्तशुद्धी, भावनाशुद्धीसुद्धा प्राप्त होणं अशक्य आहे. ज्यांच्यामध्ये आत्मारामाची परमानंदप्रद भक्तिधारा आहे त्यांनी कोणत्याही शास्त्रांचं अध्ययन केलं नसलं तरी प्रभू सौंदर्य, कृपा आणि शक्ती यावरील केवळ मननाने अतींद्रिय भक्ती आनंद प्राप्त होईल. या अनुभवाच्या प्रेरणेचा शोध घेता येत नाही. त्या परमानंदाच्या अवस्थेत ते सर्व व्यक्तिभाव आणि लज्जा यांचा त्याग करतात आणि आपल्या प्रियतम परमेश्वराशी आनंदमय मिलनासाठी उत्कंठ असतात. त्यानंतर ते नृत्य करतील, उच्च स्वरात गायन करतील आणि त्या निर्व्याज हर्ष आणि आनंदामध्ये विलीन होतील. या पंथाची साधना मध्वाचार्यांनी उपदेशिली आहे. प्रियकराच्या मिलनाची, प्रेमीची आर्तता हे द्वैतोपासनेचं खरं लक्षण आहे. त्यानंतर आलेल्या अन्य जणांनी याचे सहस्रावधी प्रकारे विवरण केलं आहे. भगवद्गीतेमधील उपासना पंचमवेद हे नाव असलेल्या महाभारतामध्ये सम्मिलित केली आहे. महाभारत मानवासमोरील सांसारिक आणि आध्यात्मिक गोष्टींमधील समस्या प्रकाशित करणाऱ्या रत्नांचा खजिना आहे. श्रीकृष्णाने धर्मक्षेत्र नावाच्या रंगभूमीवर रचलेलं महाभारत हे भव्य नाट्य आहे, जेथे नाट्यनिर्मितीसाठी आवश्यक सर्व सामग्री त्याने एकत्र केली होती. माधव अर्थात श्रीकृष्ण दिग्दर्शक होता, ज्याने पात्र, अभिनयकर्ते, प्रत्येकाने गावयाचं गीत, प्रत्येकाचे संवाद गोळा केले आणि प्रत्येकाचे प्रवेश आणि बहिर्गमन निश्चित केलं. तो अभिनेता, साक्षीदार, निर्माता होता. सर्व भूमिका त्याच्या होत्या. एका बाजूला अधर्मात लिप्त असलेली अपार भौतिक शक्ती आणि दुसऱ्या बाजूला धर्मनिष्ठ, परिमित आत्मिक शक्ती. ही महाभारताची मूलभूत मोहकता आहे. ही भगवद्गीता आहे. महाभारताचं सर्व सार गीतेमध्ये आहे. करिष्ये वचनम तव, मी तुझ्या आदेशांचं यथार्थ पालन करीन. स्वधर्मे निधनम श्रेयः, स्वधर्म पालनामध्ये सुरक्षा आणि सुख आहे. हे भौतिक धर्माचे निकष आहेत. सर्व समृद्धी आणि प्रगती प्रदान करणाऱ्या भक्तिमार्गाकडे दुर्लक्ष करून जे डोळे मिटून अहम ब्रह्मास्मीवर ध्यान करतात आणि त्याने प्रदान केलेल्या अहंकाराने ग्रस्त होतात, त्यांना फलस्वरूप दुःखच प्राप्त होतं. केवळ साल कुटल्याने तांदूळ मिळत नाही. कृष्णाच्या शब्दांवर श्रद्धा न ठेवता जर एखादा आपल्या बुद्धीनुसार चालेल तर तो मार्ग ब्रह्मतत्वाकडे जाणारा असू शकत नाही. भगवद्गीतेने स्वतः दृष्टांतिक वर्णनांद्वारा आणि घटनांद्वारा निस्संदेह शिकवलं आहे की श्रीकृष्ण स्वतः परब्रह्म आहे. गीता सर्व वेदांताचं सार आहे. सर्व शास्त्रांचं मंथन करून प्राप्त झालेला अमृत कलश आहे. एका ग्रंथामध्ये बद्ध असलेली भारतीय परमार्थ वाहिनी आहे. कोणी हे अस्वीकार करू शकेल का? जय साईराम.